नमस्कार विद्यार्थ्यांनो, सहज शिक्षण युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण घेणार आहोत कंबाईन गट क पूर्व परीक्षेमध्ये विचारले गेलेले अर्थशास्त्र विषयामधील प्रश्न 2018 ते 2022 मध्ये अर्थशास्त्र या विषयाबद्दल जे काही प्रश्न विचारले गेलेले आहेत त्याच्याबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत आणि त्या प्रश्नांची डिटेल एनालिसिस करणार आहोत। परीक्षा देण्याच्या पूर्वी कशा पद्धतीचे प्रश्नांचे स्वरूप असू शकते याची माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। तर हा व्हिडिओ नक्की पूर्ण पहा, तुम्हाला नक्की याची मदत होईल अशी मी आशा बाळगतो आणि व्हिडिओला सुरुवात करतो। 2018 मध्ये इकॉनॉमिक्स या विषयामधील 15 प्रश्न विचारले गेलेले होते। तर ते कोणकोणते होते आणि कशा पद्धतीचे होते ते आपण आता पाहूया। पहिला प्रश्न होता, खालीलपैकी कोणती राष्ट्रीय उत्पन्नाची अंदाज पद्धती नाही? यामध्ये नाही हे व्यवस्थित तुम्ही वाचणं गरजेचं आहे। म्हणजे बाकीचे आहेत कोणते तरी किंवा कोणते एक किंवा कोणत्या दोन नाहीत ते आपल्याला पाहायचं आहे। पहिलं उत्तर आहे ते उत्पादन पद्धती, ब आहे आयात निर्यात पद्धती, उत्पन्न पद्धती आणि खर्च पद्धती। पहिल्याच चॅप्टरची जेव्हा इकॉनॉमिक्स मध्ये सुरुवात होते त्या ठिकाणी आपल्याला ही माहिती मिळते की राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे नॅशनल इन्कमच्या कोणकोणत्या मेथड्स आहेत। कोणकोणत्या आहेत तर उत्पन्नाची पद्धत, उत्पादन पद्धत म्हणजेच मूल्यवर्धित म्हणजेच व्हॅल्यू ऍडिशन पद्धत ही दुसरी पद्धत आहे आणि तिसरी जी आहे ती म्हणजे एक्सपेंडिचर म्हणजेच खर्चाची पद्धत। म्हणजे या ठिकाणी बरोबर ऑप्शन्स कुठला असणार आहे तर आयात निर्यात पद्धत ही राष्ट्रीय उत्पन्नाची पद्धती नाही, म्हणून हे ऑप्शन्स असणार आहे। पुढील प्रश्न पाहू, केंद्र शासनाचे अंदाजपत्रक महसुली खाते आणि भांडवली खाते याप्रमाणे दोन भागात विभागले जाते। केंद्र शासनाच्या महसूल प्राप्तीचे खालीलपैकी दोन स्रोत किंवा मार्ग आहेत। या ठिकाणी केंद्र शासनाचे जे महसूल आहे रेव्हेन्यू आहे त्याचे कोणकोणते मार्ग आहेत ते विचारलेलं आहे। कोणते मार्ग असणार आहेत त्याच्याबद्दल ऑप्शन्स दिले ते बाह्य कर्ज, कर महसूल, अल्प बचती आणि करेत्तर महसूल। आता महसूल प्राप्त होतोय म्हणजे कर तरी उत्तर असणार आहे, पहिलं आपलं फिक्स झालेलं आहे। मग ब असणारे ऑप्शन्स 1 आणि 2 हे दोन आहेत। त्यानंतर कर सोडून इतर जे महसूल प्राप्तीचे स्रोत आहेत ते पण त्यात असणार आहेत, म्हणून याचे बरोबर उत्तर असणार आहे ब आणि ड। बाह्य कर्ज हे उत्पन्नाचे म्हणजे महसुलाचे साधन नाहीये, कारण की बाह्य कर्ज तुम्हाला फेडावे लागते त्यामुळे उत्तरदायित्व राहते। तसेच अल्प बचती हे पण स्रोत नाहीये, ती एक बचतीची पद्धत आहे, त्यामुळे बरोबर ऑप्शन्स कोणता असणार आहे तर 2 ब आणि ड। पुढचा प्रश्न पाहू, भांडवली वस्तू उद्योग आणि पायाभूत उद्योगांच्या विकासावर भर देणारी दुसरी योजना खालीलपैकी कोणकोणत्या प्रतिमानावर आधारित होती? पहिला ऑप्शन आहे SVS राघवन प्रतिमान, चक्रवर्ती प्रतिमान, केळकर प्रतिमान आणि महालनोबिस प्रतिमान। या ठिकाणी एकदम सोपा प्रश्न आहे। आपण 5 इयर्स प्लॅन म्हणजे पंचवार्षिक योजनेचा अभ्यास करतो, त्याच्याबद्दलची सर्व माहिती तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे। तर त्याच्या संदर्भात असणारी नियोजन आयोगाबद्दल तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे। सध्या नियोजन आयोगाला रिप्लेस करून नीती आयोग आलेला आहे। तर याचं बरोबर उत्तर जे आहे ते महालनोबिस प्रतिमान, कारण की इतर जे ऑप्शन्स आहेत तुम्ही जर एकदा जरी 5 इयर्स प्लॅन वाचला असाल तर बाकीचे ऑप्शन्स त्या ठिकाणी नाही आहेत, त्यामुळे तुम्ही सहज उत्तर देऊ शकता की महालनोबिस प्रतिमान। आणि सुरुवातीच्या काळात हे नाव तुम्हाला जास्त फेमस असं ऐकायला येईल, कारण की दुसरी पंचवार्षिक योजना कधी 1953 मध्ये भारतीय सांख्यिकी शास्त्रज्ञ प्रशांत चंद्र महालनोबिस यांनी विकसित केलेली होती आणि त्यालाच त्या विकसित केलेल्या प्रतिमानालाच त्यांचेच नाव दिले गेलेले होते। आता PC महालनोबिस यांनी 1931 मध्ये कलकत्तामध्ये इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटची ही स्थापना केली होती, त्यामुळे हे नाव खूप तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे। म्हणजे ISI ची इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटची स्थापना यांनीच केली होती। आणि दुसरी पंचवार्षिक योजना कधी होती तर 1956 ते 1961 या वर्षासाठी होती। मग या संदर्भातील इतर माहिती तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे। त्याच सोबत नियोजन आयोग आणि पंचवार्षिक योजना जे होते त्याच्या संदर्भातील मूलभूत माहिती ही तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे। नियोजन आयोगाची स्थापना केव्हा झाली विद्यार्थ्यांनो तर 1950 मध्ये झाली आणि पहिल्या पंचवार्षिक योजनेची स्थापना 1951 ला झाली। आणि नियोजन आयोगाचे आणि सध्याच्या नीती आयोगाचे प्रमुख कोण असतात तर पंतप्रधान असतात। टोटल पंचवार्षिक योजना किती पूर्ण झालेल्या आहेत तर 12 झालेल्या आहेत आणि शेवटची कधी होती 2012 ते 2017 या दरम्यान होती। आणि नियोजन आयोगाचे विसर्जन कधी झालेलं आहे तर 2014 मध्ये झालेलं आहे। पुढील प्रश्न पाहू, खालील विधाने विचारात घ्या। आणि आता या ठिकाणी काय विचारले तर बरोबर विधाने विचारलेली आहेत।
तर पहिला आहे मौद्रिक धोरणाच्या म्हणजे मॉनिटरी पॉलिसी. मौद्रिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही मुख्य संस्था आहे. आर्थिक विकासाला गती देणे हे मौद्रिक धोरणाचे उद्दिष्ट आहे. आणि क आहे ते बँक रेट म्हणजे बँक दर हे मौद्रिक धोरणाचे साधन आहे. तर विद्यार्थ्यांना एकदम सोपा प्रश्न आहे, याचे उत्तर आहे ते वरील सर्व. कारण की मॉनिटरी पॉलिसी कोण हे करतं तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. भारतातील चलन विषयक धोरण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अधिकाराखाली चालते. मौद्रिक धोरणाचे मुख्य उद्दिष्ट काय आहे विद्यार्थ्यांनो, तर वाढीचे उद्दिष्ट लक्षात ठेवून म्हणजे तुमची ग्रोथ किती पर्सेंट मध्ये असावी हे लक्षात ठेवून किंमत स्थिरता राखणे म्हणजे इन्फ्लेशन रेट योग्य प्रमाणात राखणे हे गरजेचे आहे. आणि किती प्रमाणात इन्फ्लेशन रेट असावा याची माहिती तुम्ही काढून ठेवणं गरजेचं आहे. मग यामध्ये वेगवेगळे रेट आरबीआय फिक्स करतं. बँक रेट असू दे, रेपो रेट असू दे, रिव्हर्स रेपो रेट असू दे, याच्याद्वारे त्यांनी आपली मॉनिटरी पॉलिसी ते पूर्ण करतात. तर याचं उत्तर वरील सर्व हे आहे. पुढील प्रश्न आहे, खालील विधाने विचारात घ्या. शिल्लकीचे अंदाजपत्रक महागाईच्या काळात उपयुक्त ठरू शकते. तुटीचे अंदाजपत्रक बेरोजगारी दूर करण्यासाठी उपयुक्त आहे. भारतामध्ये शेती मंत्रालयाकडे केंद्र सरकारच्या अंदाजपत्रकाची चौकट तयार करण्याची जबाबदारी आहे. तर यातील असत्य विधान विचारलेलं आहे. पहिला जो ऑप्शन आहे त्याच्याबद्दल विचार करूया आपण की शिल्लकीचा अर्थसंकल्प, जेथे अंदाजे एकूण पावत्या अंदाजे एकूण खर्चापेक्षा अधिक असतात. म्हणजे खर्चापेक्षा उत्पन्न जास्त असते. म्हणजे सरकार काय करते, अर्थव्यवस्थेत गुंतवत नाही, त्याच्यापेक्षा जास्त पैसा घेते. याचा परिणाम काय होतो तर अर्थव्यवस्थेतील एकूण मागणी आणि किमतीच्या पातळीत घट होते आणि महागाईच्या परिस्थितीशी सामना करण्यास मदत होते. म्हणून पहिला ऑप्शन कसा आहे तर योग्य आहे. दुसरा ऑप्शन काय आहे, तुटीचे अंदाजपत्रक बेरोजगारी दूर करण्यासाठी उपयुक्त आहे. तुटीचे म्हणजे काय तर डिफिशियंट म्हणजे काय, जेव्हा खर्च त्याचे उत्पन्न म्हणजे महसुलापेक्षा अधिक असतो तेव्हा तुटीचा अर्थसंकल्प म्हणतो. अशामुळे सरकार जास्त इन्व्हेस्ट करतं आणि त्याच्यामुळे रोजगार निर्मिती होते. आणि क जे आहे ते पूर्णपणे चुकीचं ऑप्शन आहे. कारण की भारतात केंद्र सरकारचे अर्थसंकल्प तयार करण्यासाठी वित्त मंत्रालय जबाबदार असते, शेती मंत्रालय नसणार. शेती मंत्रालय शेतीचे संबंधित प्रश्न सॉल्व्ह करणार. एकदम सोपा प्रश्न होता. पुढील प्रश्न पाहू. म्हणजे याचा ऑप्शन काय असणार आहे, विधान क चुकीचा आहे, अ आणि ब बरोबर आहे. ऍटलिस्ट तुम्हाला बेसिक जरी माहित असलं की शेती मंत्रालय पूर्ण अंदाजपत्र तयार करू शकत नाही तर तरी तुम्ही याचं उत्तर देऊ शकता. पुढील प्रश्न आहे, योग्य जोड्या जुळवा. प्रमुख बँकांचे राष्ट्रीयकरण कधी झालं, त्याचे साल कोणतं होतं, त्याचबरोबर आरआरबी ची स्थापना, इम्पेरियल बँक ऑफ इंडियाचे स्टेट बँकेत रूपांतर कोणत्या साली झालं, नरसिंह समितीचा दुसरा अहवाल. एकदम स्टॅटिक प्रश्न आहे तो तुम्हाला माहित. प्रमुख बँकांचे राष्ट्रीयकरण 19 जुलै 1969 रोजी झाले. टोटल त्यावेळी 14 बँकांचे राष्ट्रीयकरण झालेले होते आणि 1980 मध्ये पुन्हा आणखी 6 बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आलेले होते. आरआरबी ची स्थापना केव्हा झाली तर 1975 मध्ये झालेली होती. मात्र इथे 1975 हा ऑप्शन नाहीये आणि 1976 चा तो कायदा होता. आधी स्थापना झाली आणि त्यानंतर त्या ठिकाणी कायदा अस्तित्वात आलेला होता, त्यामुळे हा प्रश्न घेतलेला होता. आणि इम्पेरियल बँक म्हणजे इम्पेरियल बँकेचं रूपांतर स्टेट बँकेत केव्हा झालं तर जुलै 1955 मध्ये झाले. हा तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. आणि नरसिंहन समितीचा दुसरा अहवाल हा कशाशी संदर्भात होता तर बँकिंग क्षेत्रातील सुधारणांशी संबंधित अभ्यास करण्यासाठी नरसिंहन समितीची स्थापना करण्यात आलेली होती. ती 1998 मध्ये झालेली होती. त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया. भारत सरकारची खालीलपैकी कोणती नोडल एजन्सी दारिद्र्याचे मोजमाप करण्यासाठी काम करत होती, तर याचा ऑप्शन आहे नियोजन आयोग, NSS, गाडगे समिती, कोठारी आयोग. आता समिती तर नसणार आहे, नोडल एजन्सी आहे म्हणजे, त्यामुळे 3 नंबरचा ऑप्शन तुमचा गेलेला आहे. याचं उत्तर जे आहे ते नियोजन आयोग. दारिद्र्याचे मोजमाप करण्यासाठी काम कोणतं नोडल एजन्सीद्वारे होत होतं तर नियोजन आयोग. नियोजन आयोगाची स्थापना 1950च्या ठरावाद्वारे करण्यात आलेली होती. पुढील प्रश्न पाहूयात. खालीलपैकी कोणता स्वयंरोजगार कार्यक्रम 1983-84 कालावधीत सुरू करण्यात आला आणि नंतर तो प्रधानमंत्री रोजगार योजनेत समाविष्ट करण्यात आला. या ठिकाणी ऑप्शन देण्यात आलेले आहेत. शहरी स्वयंरोजगार कार्यक्रम, शहरी महिला स्वयंसहाय्यता कार्यक्रम, सुशिक्षित शहरी युवकांसाठी स्वयंरोजगार कार्यक्रम,
ग्रामीण गरिबांसाठी स्वयंरोजगार कार्यक्रम. हा तुमच्या चौकटीमधील प्रश्न आहे, म्हणजे तुम्ही याचा अभ्यास करणं देसले सरांच्या पुस्तकातून गरजेचं आहे. याचं उत्तर आहे ते 3 नंबर, सुशिक्षित शहरी युवकांसाठी स्वयंरोजगार कार्यक्रम. पुढील प्रश्न पाहूया. खालील विधाने विचारात घ्या. 1976 मध्ये सामान्य लेखा खाते नियंत्रण नावाच्या संस्थेची स्थापना झाली. ब. सामान्य लेखा खाते नियंत्रण संख्या ही संघीय सरकारच्या विनियोग खाते आणि वित्तीय खाते यांची संक्षिप्त रचना तयार करते. क ऑप्शन आहे सामान्य लेखा खाते नियंत्रण संस्थेची विनियोग लेखा परीक्षण आणि नियामक लेखा परीक्षण करण्याचे वैधानिक कर्तव्य आहे. यामधील असत्य म्हणजे चुकीचे विधान किंवा विधाने कोणकोणती आहेत हे विचारलेलं होतं आणि हा प्रश्न कॅन्सल झालेला आहे. आता या संदर्भात माहिती असणारी माहिती कोणकोणती तुम्हाला अपेक्षित आहे, तर महानियंत्रक या पदाबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. महानियंत्रक पद राज्यघटनेच्या कलम 150 मधून प्राप्त झालेलं आहे. महानियंत्रक म्हणजे काय हे तुम्ही तुमच्या पॉलिटीच्या पुस्तकामधूनही पाहू शकता. पुढील प्रश्न घेऊ. खालीलपैकी कोणते राजकोषीय धोरणाचे साधन किंवा साधने आहेत? तर याचं ऑप्शन्स आहेत विदेशी गुंतवणूक, ब कर, क सार्वजनिक खर्च, ड बँक दर धोरण. तर या ठिकाणी उत्तर या ठिकाणी तुम्हाला देण्यात आलेलं नाहीये, तर याचं उत्तर तुम्ही सांगू शकता का? थोडाफार विचार करावा, 1-2 मिनिटं. राजकोषीय धोरणाचे साधन विदेशी गुंतवणूक तर नसणार आहे आणि बँक दर कशाशी संदर्भात आहे, तर तुमचं मॉनिटरी पॉलिसी संदर्भात आहे. मग राहिले ऑप्शन्स कोणतं? कर आणि सार्वजनिक खर्च. म्हणून याचं बरोबर उत्तर काय येणार आहे? ब आणि क असणारे ऑप्शन्स म्हणजे ऑप्शन नंबर 2. पुढील प्रश्न आहे खालील विधाने विचारात घ्या. या ठिकाणी बरोबर विधाने कोणती आहेत ते विचारण्यात आलेले आहे. पहिला ऑप्शन आहे ग्रामीण रोजगार निर्मिती कार्यक्रमाचा उद्देश ग्रामीण भागामध्ये स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करणे आहे. स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजनेचे उद्दिष्ट शहरी भागामध्ये स्वयंरोजगार आणि वेतन रोजगार या दोन्ही मध्ये रोजगार संधी निर्माण करणे आहे. आणि क ऑप्शन आहे ऑगस्ट 2011 मध्ये संसदेत पास केलेला नवीन कायदा महात्मा गांधी राष्ट्रीय शहरी रोजगार हमी कायदा म्हणून ओळखला जातो. तर या ठिकाणी बरोबर ऑप्शन कोणता आहे, तर विधान नंबर अ आणि ब ही बरोबर आहेत. विधान नंबर 3 जे आहे ते चुकलेलं आहे. कारण की तुम्हाला माहिती हवे की महात्मा गांधी शहरी रोजगार हमी कायदा केव्हा झाला, तर मनरेगा कायदा त्यावेळी निर्माण झालेला होता, शहरी कायदा नव्हता. तर त्याचं नाव काय होतं, तर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा, ज्याला MG नरेगा पण म्हणतात, तो 2005 साली झालेला होता. याच्या अंतर्गत ग्रामीण भागात काम करू शकणाऱ्या आणि ज्यांना गरज आहे अशा सर्वांना सरकारकडून वर्षभरात 100 दिवसांच्या रोजगाराची हमी दिली जाते. पुढील प्रश्न पाहूया. लोकसंख्या संक्रमण सिद्धांतानुसार खालील विधाने विचारात घ्या. आता लोकसंख्या या चॅप्टरशी रिलेटेड हा प्रश्न आहे. पहिल्या अवस्थेत अर्थव्यवस्था प्राचीन व मागासलेली असते. दुसऱ्या अवस्थेत लोकसंख्येची वृद्धी जलद होते. तिसऱ्या अवस्थेत शहरी आणि औद्योगिकरण जलद होते. आणि पर्याय नंबर 4 आहे 1921 नंतर भारताने दुसऱ्या अवस्थेत प्रवेश केला. याचं उत्तर काय आहे, तर वरील सर्व विधाने बरोबर आहेत. पहिल्या अवस्थेत म्हणजे खूप पूर्वी भारत कशात होता, तर प्राचीन आणि मागासलेल्या अवस्थेत होता. त्यानंतर लोकसंख्येची वृद्धी जलद होते. का होते, तर आरोग्याच्या सुविधा थोड्याफार वाढलेल्या असतात, त्यामुळे जन्मदर त्याच प्रमाणात म्हणजे जास्त प्रमाणात राहतो, मात्र मृत्यू दरामध्ये घट होते आणि त्यामुळे लोकसंख्येची वृद्धी होते. आणि तिसऱ्या अवस्थेमध्ये शहरीकरण औद्योगिकरण जलद होते आणि 1921 नंतर भारताने दुसऱ्या अवस्थेत प्रवेश केला. त्यापूर्वी तो पहिल्या अवस्थेत होता. यानंतर तुम्ही कोणती माहिती काढायची की भारताची तिसरी आणि चौथी अवस्था केव्हा निर्माण झाली याच्याबद्दल तुम्ही माहिती काढून ठेवायची आहे. आणि लोकसंख्येचे जे वेगवेगळे टप्पे आहेत, टप्पा क्रमांक 1, टप्पा नंबर 2 आणि टप्पा नंबर 3 याच्याबद्दलही तुम्ही माहिती घ्यायची आहे. पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणते वाक्य किंवा वाक्ये योग्य आहेत? लेखापरीक्षक एखाद्या संस्थेचा प्रत्येक व्यवहार तपासू शकत नाही. लेखापरीक्षक पुरावा हा अंतिम निर्णायक स्वरूपाचा नसतो. लेखापरीक्षक तज्ञावर विश्वास ठेवून असतो. म्हणजे ज्या तज्ञांद्वारे त्याचं ऑडिट झालेलं आहे त्यांच्यावर विश्वास ठेवून असतो. याचं उत्तर काय आहे, तर पर्याय क्रमांक 4 हे सर्व बरोबर आहे. कारण की लेखापरीक्षक प्रत्येक व्यवहाराची चाचणी करू शकत नाही,
परंतु तो अशा क्षेत्रांमध्ये अधिक व्यापक चाचणी घेईल ज्यामध्ये भौतिक चुकीच्या विधानांचा धोका असतो. त्यामुळे काय होणार, पहिलं विधान बरोबर असणार आहे. त्याचसोबत लेखा परीक्षण पुरावे साधारणपणे निर्णायक पेक्षा अधिक प्रेरक असतात. आणि तिसरं काय आहे ते लेखा परीक्षक तज्ञावर विश्वास ठेवून असतो, म्हणजे जे तज्ञांद्वारे त्याचं मूल्यांकन झालेलं आहे त्यांच्यावर तो विश्वास ठेवून असतो. पुढील प्रश्न पाहूया. खालील विधाने विचारात घ्या. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना 1 एप्रिल 1935 रोजी झाली. आरबीआय चे राष्ट्रीयकरण 1950 मध्ये झाले. भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाकडून 1 रुपयाची नोट आणि सर्व परिमाण नाणी जारी केले जातात. कोणती विधाने असत्य आहेत ते विचारलेले आहे. तर यापैकी कोणतं विधान असत्य आहे विद्यार्थ्यांनो, तर पर्याय क्रमांक 2 हे असत्य आहे. का, तर 1949 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयकरण करण्यात आलेले होते. त्यामुळे या ठिकाणी काय दिले तर 1950 दिलेलं आहे, त्यामुळे ते विधान चुकीचे आहे. आणि बाकीचं 1 रुपयाची नोट आणि सर्व नाणी कोण करतं तर भारत सरकार करतं, बाकी सर्व आरबीआय करत असतं. पुढील प्रश्न आहे, खालील विधाने विचारात घ्या. विशेष आर्थिक क्षेत्राची म्हणजे स्पेशल इकॉनॉमिक झोनची निर्यात वृद्धीसाठी स्थापना करण्यात आली. काय विचारलेलं आहे, कोणती विधाने बरोबर आहे, तर पहिलं ऑप्शन बरोबर आहे विद्यार्थ्यांनो. वित्त मंत्री श्री नरसिंह राव यांनी 1991 मध्ये नवीन आर्थिक धोरण जाहीर केले. तर विद्यार्थ्यांनो, आर्थिक धोरणाचा प्रश्न बऱ्यापैकी दरवर्षी येतो. तर त्यावेळी वित्त मंत्री कोण होते, वित्त मंत्री श्री नरसिंहराव होते का ते पंतप्रधान होते, हे पण तुम्हाला माहिती हवे. तर मनमोहन सिंग यांना भारताचे नवीन आर्थिक धोरणाचे जनक मानले जाते आणि मनमोहन सिंग यांनी 24 जुलै 1991 रोजी नवीन आर्थिक धोरणाची जाहीर केलेले होते. आणि प्रश्न ऑप्शन नंबर 3 काय आहे, तर सरकारने शेतमाल निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी शेती निर्यात क्षेत्राची संकल्पना जाहीर केली. तर ऑप्शन नंबर 3 पण बरोबर आहे. म्हणजे चुकीचं उत्तर काय येणार आहे या ठिकाणी, नाही, बरोबर विधान विचारलेलं आहे, त्यामुळे ऑप्शन नंबर 3 बरोबर येणार आहे. अ आणि क बरोबर आहे, पण ब चुकलेला आहे, कारण की पंतप्रधान तो नरसिंहराव होते आणि वित्त मंत्री कोण होते तर आपले माजी पंतप्रधान श्री मनमोहन सिंग होते. तर अशा पद्धतीने आपण 2018 सर्व PYQ पाहिलेले आहेत. 2019 मध्ये अर्थशास्त्रावर 15 प्रश्न विचारण्यात आलेले होते, ते पाहूयात आता आपण. पहिला प्रश्न आहे तो, लेखा परीक्षण कार्यक्रमाचे खालीलपैकी कोणते प्रकार असू शकतात. वैधानिक, कायमस्वरूपी, तिसरा ऑप्शन आहे निश्चित किंवा लवचिक आणि चौथा ऑप्शन आहे आदर्श. म्हणजे हे इंग्लिश मध्ये ही अर्थ माहित असणं थोडंफार गरजेचं आहे, त्यामुळे मी इंग्लिश मध्ये या ठिकाणी दिलेलं आहे की ऑडिट प्रोग्राम मे बी, टाइप ऑफ ऑडिट प्रोग्राम मे बी स्टॅट्युटरी म्हणजेच वैधानिक, ब ऑप्शन आहे कायमस्वरूपी म्हणजे परमनंट, थर्ड ऑप्शन आहे ते फ्लेक्झिबिलिटी किंवा फ्लेक्झिबल आणि फोर्थ ऑप्शन आहे तो स्टँडर्ड. त्याचं आन्सर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर 3 निश्चित किंवा लवचिक, फिक्स्ड किंवा फ्लेक्झिबल दोन्ही पद्धतीचे ते ऑडिट प्रोग्राम असू शकतात. हे टाईप विचारलेलं आहे आणि हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. याच्याबद्दल जर आणखीन माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला सांगतो की निश्चित लेखा परीक्षण कार्यक्रम हा अतिशय कठोर स्वरूपाचा असतो आणि यात कोणतीही सुधारणा किंवा बदल सहज शक्य नाहीये. आणि लवचिक लेखा परीक्षण कार्यक्रम कसा असतो तर कोणत्याही निश्चित लेखा परीक्षण सूचनाऐवजी केवळ व्याप्ती आणि कार्यपद्धतीची रूपरेषा ते देते. म्हणजे निश्चित असा नसतो तर केवळ रूपरेषा फ्लेक्झिबल ऑडिट प्रोग्राम मध्ये देण्यात येते. पुढील प्रश्न आहे, एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रमाचे खालीलपैकी कोणते लाभार्थी आहेत. ऑप्शन नंबर ए आहे अल्प भूधारक शेतकरी, बी आहे अत्य अल्प भूधारक शेतकरी, सी आहे भूमिहीन शेतकरी आणि डी आहे मोठे शेतकरी. तर पहिला जर तुम्हाला क्लिक व्हायला पाहिजे की चौथा ऑप्शन या ठिकाणी नसणार आहे, कारण की मोठ्या शेतकऱ्यांना काय सरकार कशाचा लाभार्थी करणार नाहीत, कारण की ऑलरेडी ते इकॉनॉमिकल स्ट्रॉंग असणार. मग डी जे असणार आहे ते सर्व बऱ्यापैकी ऑप्शन निघून जाईल, म्हणजे पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी निघून जाणार आहे. तर राहिले कोणते ऑप्शन्स तर अल्प भूधारक शेतकरी, अत्य अल्प भूधारक शेतकरी आणि भूमिहीन शेतकरी. तर या ठिकाणी योग्य उत्तर काय असणार आहे तर ऑप्शन नंबर सी हे या ठिकाणी ऑप्शन असणार आहे. म्हणजे कोणतं तर भूमिहीन शेतकरी. एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम म्हणजे IRDP भारत सरकारने 1978 मध्ये सुरू केलेला होता
आणि ते 1980 मध्ये लागू झालेला होता. गरिबांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, तसेच त्यांच्या जीवनमानामध्ये सुधारणा करणे आणि त्यांचे कौशल्य विकसित करण्याच्या संधी उपलब्ध करून देणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता. या कार्यक्रमाचे लाभार्थी कोण कोण होते तर ग्रामीण कारागीर, मजूर, सीमांत शेतकरी, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि 11,000 रुपयांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग. एवढं हे एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रमाचे लाभार्थी होते. तर या ठिकाणी भूमिहीन शेतकरी असा ऑप्शन नाहीये, त्यामुळे आपण ए, बी आणि सी हा ऑप्शन देऊ शकतो. कारण की अल्पभूधारक शेतकरी ग्रामीण कारागीर मध्ये मोडू शकतो किंवा त्याचं 11,000 पेक्षा कमी उत्पन्न असू शकतं. त्यामुळे ए, बी आणि सी हे 3 येणार आहेत. जर फक्त सी ऑप्शन दिला असता तर तो बेटर असता, तो आपण सिलेक्ट केला असता. पुढील प्रश्न आहे, सर्वसाधारणपणे खालीलपैकी कोणत्या अंदाजपत्रकात केंद्र सरकारच्या प्राप्ती आणि खर्चाचे स्पष्टीकरण दिलेले असते? जनरली इन विच फॉलोइंग बजेट शोज द रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट. तर कोणता आहे, तर हा प्रश्न कॅन्सल झालेला आहे. पण जर द्यायचा झाला तर त्यात बेटर ऑप्शन कोणता राहील, तर रेव्हेन्यू राहील का, कॅपिटल राहील, डेफिसिट राहील का, सरप्लस राहील. तर याचं उत्तर आपण डेफिसिट हे देऊ शकतो. खर्चाचे स्पष्टीकरण द्यायचे म्हणजे डेफिसिट कधी होणार, तर जास्त खर्च होणार त्यावेळी डेफिसिट राहणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. खालील विधाने विचारात घ्या. 1956च्या औद्योगिक धोरणाच्या ठरावाचा उद्देश प्रादेशिक समता प्रोत्साहन होता. बी, 1955 मधील गाव आणि लहान उद्योग समितीला कर्वे समिती सुद्धा म्हणतात. एक लघु उद्योग युनिट मध्ये जास्तीत जास्त 10 कोटी रुपयांची गुंतवणुकीची परवानगी आहे. वरीलपैकी कोणती विधान किंवा विधाने बरोबर आहेत हे विचारण्यात आलेले आहे. प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी तुम्हाला औद्योगिक धोरण ठराव 1956 बद्दल माहिती असणं गरजेचं आहे. अर्थव्यवस्थेच्या अत्युच्च उंचीवर नियंत्रण ठेवण्याच्या राज्याच्या उद्दिष्टानुसार 1956चा औद्योगिक धोरण ठराव स्वीकारण्यात आला. प्रादेशिक समानता वाढवणे हा याचा उद्देश होता. म्हणजे काय करायचं होतं, तर एकाच प्रदेशाचा विकास न करता प्रादेशिक म्हणजे वेगवेगळ्या भागात उद्योगांचा विकास करणं हे याचं प्रोत्साहन देणार होता हा औद्योगिक धोरण ठराव. त्यामुळे ऑप्शन नंबर ए हे बरोबर असणार आहे. 1955 दुसरा ऑप्शन काय, तर 1955 मधील गाव आणि लहान उद्योग समितीला कर्वे समिती सुद्धा म्हटले जाते. तर हे बरोबर आहे, याला कर्वे समिती सुद्धा म्हटले जाते. आणि ऑप्शन नंबर 3 हे जे आहे हे चुकीचे आहे. कारण की युनिटच्या मालमत्तेवर जास्तीत जास्त गुंतवणुकीची परवानगी म्हणून लघु उद्योगाची व्याख्या केली जाते. 1950 मध्ये एक लघु उद्योग युनिट होते ज्यामध्ये जास्तीत जास्त किती रुपये असायचे, तर 5 लाख. कारण की 1950च्या दरम्यान जर तुम्ही 10 कोटी ही अमाऊंट जर बघाल तर त्याला लघु उद्योग म्हणता येऊ शकत नव्हता. त्यामुळे याचं उत्तर काय असणार आहे, ए आणि बी ऑप्शन नंबर 1. पुढील प्रश्न पाहू. खालील विधाने विचारात घ्या. बरोबर विधाने विचारलेली आहेत, त्यामुळे आपण एक एक पाहू. ए आहे, महाराष्ट्र राज्याने सेंद्रिय शेती धोरण जानेवारी 2013 मध्ये जाहीर केले. महाराष्ट्र राज्याने कृषी संजीवनी योजना 2011 मध्ये जाहीर केली. महाराष्ट्र राज्याने शेती व्यवसाय पायाभूत विकास कार्यक्रम जागतिक बँकेच्या मदतीने सुरू केला. तर याचं उत्तर काय असणार आहे विद्यार्थ्यांनो, ऑप्शन नंबर ए आणि बी हे बरोबर आहेत आणि ऑप्शन नंबर सी चुकलेला आहे. राज्य सरकारने जानेवारी 2013 मध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सेंद्रिय शेती धोरण जाहीर केले होते, म्हणून ए ऑप्शन काय आहे, बरोबर आहे. ऑप्शन नंबर 2 पण बरोबर आहे, कारण की शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी योजना 2011 मध्ये आलेली होती. यामध्ये मूळ रक्कम भरल्यामुळे 22 लाख शेतकऱ्यांचे व्याज आणि विलंब शुल्क माफ झालेले होते. आणि ऑप्शन 3 जे आहे त्याच्याबद्दल माहिती काय असणं गरजेचं आहे, तर आशियाई विकास बँक म्हणजे एशियन डेव्हलपमेंट बँक 2010 मध्ये कृषी व्यवसाय पायाभूत सुविधा विकास गुंतवणूक कार्यक्रमास त्यांनी मान्यता दिलेली होती. म्हणजे वर्ल्ड बँक नव्हती तर एशियन डेव्हलपमेंट बँक होती. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 चुकीचं होतं आणि उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 1 ए आणि बी. पुढील प्रश्न आहे, खालील विधाने विचारात घ्या आणि कोणती चुकीची विधाने आहेत ते विचारण्यात आलेले आहे. तर पत्रे देणे हे व्यापारी बँकेचे प्राथमिक कार्य आहे. मग पहिला ऑप्शन काय आहे, तर कमर्शियल बँकेचं फंक्शन प्रायमरी फंक्शन काय आहे,
तर लेटर ऑफ क्रेडिट हे आहे म्हणजे पतपत्रे, हे बरोबर आहे का? तर नाही, हे ऑप्शन चुकीचा आहे पहिला, कारण हे सेकंडरी फंक्शन आहे की लेटर ऑफ क्रेडिट देणे. त्यानंतर व्यापारी बँकेचे चालू खाते ठेवी आणि बचत खाते ठेवी यामध्ये काही फरक नाही, हाही ऑप्शन चुकीचा आहे, कारण की यामध्ये फरक हा असतोच. ऑप्शन नंबर 3 आहे देशाच्या मध्यवर्ती बँकेकडून पतपैसा निर्माण केला जातो, हा पण ऑप्शन चुकीचा आहे. फक्त मध्यवर्ती बँकेमधून पतपैसा निर्माण केला जात नाही, इतरही त्याचे सोर्सेस आहेत, त्यामुळे हे सर्व विधाने चुकीचे आहे. ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर आहे. भारतातील उच्च जननदरास खालीलपैकी कोणते दोन सामाजिक घटक जबाबदार आहेत? म्हणजे या ठिकाणी काय झालं तर हाय बर्थ रेट म्हणजे जास्त जनन दरास कोणते घटक जबाबदार आहेत? पहिला ऑप्शन आहे गरिबी, दुसरा ऑप्शन आहे लग्नाच्या वेळी कमी असणारे वय, पर्याय क्रमांक 3 आहे शेतीचे प्राबल्य आणि डी आहे धार्मिक आणि सामाजिक अंधश्रद्धा. तर जास्त जनन दरास कोणकोणते ऑप्शन्स असू शकतात? या ठिकाणी वरील सर्व हा ऑप्शन नाहीये, त्यामुळे कोणते तरी दोन तुम्हाला रिजेक्ट करायचे आहेत आणि दोन स्वीकारायचे आहेत. तर त्यातल्या त्यात योग्य असणारे पर्याय कोणते असतील? तर शेतीचे प्राबल्य हे उत्तर असू शकत नाही, त्यामुळे सी असणारे ऑप्शन या ठिकाणी निघून जातील. बी हे ऑप्शन असू शकतं लग्नाच्या वेळी कमी असणारे वय आणि धार्मिक सामाजिक आणि अंधश्रद्धा हेही कारण असू शकतं ज्याच्यामुळे लोकसंख्या वाढ होत राहते, त्यामुळे ऑप्शन नंबर बी आणि डी असणारा पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. पुढील प्रश्न पाहूया. भारतात केंद्रीय पातळीला आर्थिक साधन सामग्रीचे वाटप करण्याचे काम कोणता आयोग करतो? म्हणजे विच कमिशन परफॉर्म द फंक्शन ऑफ द डिस्ट्रीब्युशन ऑफ फायनान्शियल रिसोर्सेस, म्हणजे आर्थिक जे पूर्ण पैसा आहे तो कोणत्या संस्थेकडून वाटला जातो? तर प्लॅनिंग कमिशन फक्त प्लॅनिंग करतं, पैसा वाटण्याचं काम करत नाही. यूपीएससी म्हणजे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, केंद्रीय लोकसेवा आयोग काय करतं तर परीक्षा देऊन घेतं. आणि चौथा ऑप्शन आहे दुसरा जो ऑप्शन आहे वित्त आयोग, हे त्याचं बरोबर उत्तर आहे. फायनान्स कमिशन हे डिस्ट्रीब्युशन करतं, ते कशा पद्धतीने करावं यासाठी फायनान्स कमिशन नेमलं जातं. पुढील प्रश्न पाहूया. भारतीय अर्थव्यवस्थेत खालीलपैकी कोणती बाब राजकोषीय धोरणांशी संबंधित आहे? फिस्कल पॉलिसी शी संदर्भित कोणकोणते फॅक्टर्स आहेत या ठिकाणी विचारण्यात आलेले आहे. पहिला ऑप्शन आहे बँक रेट म्हणजे बँक दर, दुसरा ऑप्शन आहे कर किंवा करेत्तर महसूल, पर्याय क्रमांक 3 आहे प्रत्यक्ष कारवाई, पर्याय क्रमांक 4 आहे राखीव निधीचे प्रमाण. तर एकदम सोपा प्रश्न आहे, कर व करेत्तर महसूल हे त्याचं बरोबर उत्तर आहे. जर एखाद्यानं प्रिव्हियस इयर मागील वर्षीचा केला असता तर त्याला हा प्रश्न अगदी बरोबर आलेला असता. पुढील प्रश्न आहे खालील विधाने विचारात घ्या. आणि या ठिकाणी असत्य विधान विचारण्यात आलेले आहेत. 3 पर्याय देण्यात आलेले आहेत. ए आहे 1 जानेवारी 1995 रोजी जागतिक व्यापार संघटनेची स्थापना झालेली आहे, म्हणजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनची स्थापना झालेली आहे कधी? 1 जानेवारी 1995. तर हे उत्तर बरोबर आहे, याच वेळी याची स्थापना झालेली होती. जागतिक व्यापार संघटनेचा उद्देश हा आंतरराष्ट्रीय व्यापारातील बंधने दूर करणे हा होता, हे उत्तर याचं बरोबर आहे. भारत हा जागतिक व्यापारी संघटनेच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहे, तर हेही पर्याय बरोबर आहे, त्यामुळे याचं उत्तर काय असणार आहे तर पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही, बाकी सर्व विधाने बरोबर आहेत. पुढील प्रश्न. साक्षरता शिक्षण हा प्रामुख्याने कोणत्या प्रकारच्या विकासाचा निर्देशांक आहे? म्हणजे एज्युकेशन कोणत्या पद्धतीचा इंडिकेटर आहे डेव्हलपमेंट मध्ये? तर या ठिकाणी पर्याय देण्यात आलेले आहेत. मानव साधन संपत्ती विकास ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, भौगोलिक विकास म्हणजे जॉग्राफिकल डेव्हलपमेंट, आर्थिक विकास म्हणजे इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आणि फोर्थ आहे राजकीय विकास म्हणजे पॉलिटिकल डेव्हलपमेंट. या ठिकाणी याचं उत्तर आहे ते म्हणजे ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. कारण की तुम्हाला जर शिक्षण मिळालं तर भारताचा जो ह्युमन रिसोर्सेस आहे त्याच्यामध्ये भर होते आणि त्याची डेव्हलपमेंट होते. पुढील प्रश्न आहे तुटीच्या अर्थसंकल्पामुळे अर्थव्यवस्थेत कोणती आर्थिक समस्या निर्माण होते? म्हणजेच डेफिसिट फायनान्समुळे कोणती इकॉनॉमिकल प्रॉब्लेम क्रिएट होतो हा या ठिकाणी विचारलेला आहे. तुटीची अर्थसंकल्प म्हणजे तुम्हाला माहित पाहिजे की एक्सपेंडिचर जास्त होणार, खर्च जास्त होणार, याच्यामुळे कोणता प्रॉब्लेम निर्माण होणार या ठिकाणी विचारले. ऑप्शन देण्यात आलेला आहे उत्पादनात घट,
बँकांना तोटा होतो, या ठिकाणी बँकाचा काही संबंध नाहीये. पर्याय क्रमांक 3 आहे किंमत पातळीत वाढ, आणि पर्याय क्रमांक 4 कोणतेही नाही. तर या ठिकाणी किंमत पातळीत वाढ हे बरोबर आहे, कारण की जास्त खर्च केल्यामुळे जास्त प्रमाणात पैसा लोकांच्या हातात येणार आणि इन्फ्लेशन वाढणार, म्हणजे वस्तूच्या किमती जास्त होणार. पुढील प्रश्न आहे सरकारी अंदाजपत्रकाचे एकूण किती प्रकार आहेत? हाऊ मेनी टाइप्स आर गव्हर्नमेंट बजेट? म्हणजे बजेटचे किती टाइप्स आहेत? तर याचं उत्तर काय आहे? पर्याय नंबर 2, टोटल 3 टाइप्स ऑफ बजेट आहेत. पहिला टाइप बॅलन्स्ड बजेट, सेकंड टाइप इज सरप्लस बजेट, आणि थर्ड टाइप इज डेफिसिट बजेट. म्हणजे हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. शिल्लक, मग तुम्हाला जे मागील प्रश्नांमध्ये सांगितलं की शिल्लकी बजेट, परत डेफिसिट बजेट आणि बॅलन्स्ड बजेट म्हणजे बॅलन्स झालेलं बजेट, रेव्हेन्यू आणि एक्सपेंडिचर, खर्च आणि तुमचं महसूल हे बरोबर असणार आहे. पुढील प्रश्न आहे लोकसंख्येची घनता कशा पद्धतीने मोजली जाते? पर्याय आहे दर हेक्टरी, दर चौरस फूट, दर चौरस किलोमीटर, आणि पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी कोणतीही नाही. तर या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, पर स्क्वेअर किलोमीटर. हे तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहे. चौरस फुटाला नसणार आहे, कारण की एवढा मोठा भारत देश फक्त चौरस फुटामध्ये आपण मोजू शकत नाही. आपण एरिया सांगताना किलोमीटर मध्ये सांगतो. भारताची भूसीमा किती आहे तर आपण किलोमीटर मध्ये सांगतो, हेक्टरी किंवा फूट मध्ये सांगत नाही. याचं हे या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता की दर चौरस किलोमीटर मध्ये ही लोकसंख्येची घनता मोजली जाते. पुढील प्रश्न आहे भारताच्या संदर्भात क्रूड ऑइल नंतर अजून एक खालीलपैकी कोणता महत्वाचा आयात घटक आहे? तर या ठिकाणी उत्तर आहे ते म्हणजे सोने. या ठिकाणी ऑप्शन्स बाकीचे तुम्ही पाहू शकता. वीज यंत्राचे सुटे भाग, लोखंड आणि पोलाद, वैद्यकीय औषध उत्पादन घटक. तर तुम्हाला माहित आहे की भारत जास्तीत जास्त प्रमाणात सोनं आयात करतो ऑइल नंतर. तर त्यामुळे हल्ली सरकारनं सॉवरेन गोल्ड बॉन्ड यासारखे वेगवेगळे फॅसिलिटी काढण्यात आलेल्या आहेत. म्हणजे भारतात जे सोनं लोक खरेदी करतात त्यापैकी बरेपैकी ते आयात केलेलेच असते. अशा पद्धतीने आपण 2019 प्रश्न संपवले. 2020 ला पेपर नव्हता. त्यानंतरचे पुढील प्रश्न 2021 मध्ये होते. त्यामध्ये 15 प्रश्न विचारण्यात आलेले होते. ते आता आपण पाहूयात. थोडंफार फास्ट घेऊ कारण की व्हिडिओ खूप मोठा होईल. फक्त तुम्हाला प्रश्नांचं एकदा तुमच्या नजरेखालून जावं हा या ठिकाणी उद्देश आहे. एकदा तुमच्या नजरेखालून गेलं की नेमका कशा पद्धतीने अभ्यास करावा हे तुमच्या लक्षात येईल. प्रश्न आहे खालील विधाने विचारात घ्या. निरपेक्ष दारिद्र्याचे निर्मूलन करणे शक्य असते. पर्याय क्रमांक ब आहे सापेक्ष दारिद्र्य हे जास्त उत्पन्न गटाबरोबर कमी उत्पन्न गटाच्या तुलनेवर आधारित असते. पर्याय क्रमांक सी आहे दारिद्र्य हे पर्यावरणाच्या अवनतीसाठी जबाबदार नाही. तर या ठिकाणी बरोबर कोणकोणते आहेत ते विचारण्यात आलेले आहे. तर पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक बी बरोबर आहे. पर्याय क्रमांक सी चुकीचे आहे. का तर दारिद्र्य हे पर्यावरणाच्या अवनतीसाठी जबाबदार असू शकते. कारण की डेव्हलप्ड कंट्री जरी या ठिकाणी पर्यावरण अवनती पूर्वी त्यांच्याकडून घडले मात्र आता त्यांनी पर्यावरणाची काळजी घेतात. त्यामुळे दारिद्र्य जास्त प्रमाणात असल्यावर पर्यावरणाची जास्त काळजी घेतली जात नाही. जे काही नॅचरल रिसोर्सेस आहेत वने आहेत त्याची जोरदार तोडतेण होते. पुढील प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणते वाक्य किंवा वाक्य अयोग्य आहेत? 2च ऑप्शन आहेत त्या ठिकाणी ए आणि बी. चलनी नोटा भारत सरकारकडून जारी केल्या जातात. चलनी नोटा भारत सरकारकडून जारी केल्या जात नाही. त्यामुळे पहिला ऑप्शन वाचल्या तुम्ही खाट मारायचे. कारण की चलनी नोटा कोण जारी करतं तर आरबीआय जारी करतं. म्हणजे पर्याय क्रमांक 1 तरी बरोबर चुकीचा आहे. त्यानंतर पर्याय क्रमांक बी काय आहे संकुचित पैसा किंवा M1 मध्ये लोकांजवळील चलनांचा अंतर्भाव किंवा समावेश असतो. हे बरोबर आहे. त्यामुळे ए पर्याय चुकीचा असणारं उत्तर काय आहे तर ऑप्शन नंबर 1. पुढील प्रश्न आहे स्वर्ण जयंती रोजगार योजना याची अंमलबजावणी टिंब मार्फत होते. कोणामार्फत होते तर व्यापारी बँक ऑप्शन आहे, प्रादेशिक ग्रामीण बँक ऑप्शन आहे, सहकारी बँक ऑप्शन आहे आणि परदेशी बँक ऑप्शन आहे. पहिल्यांदा परदेशी बँका असणार आहेत का नसणार आहे. मात्र या उर्वरित 3 बँकांमार्फत स्वर्ण जयंती ग्रामीण किंवा शहरी रोजगार योजनाची अंमलबजावणी केली जाते. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्याने कोणत्या प्रकारची बेरोजगारी उद्भवते? म्हणजे टेक्नॉलॉजीचा वापर केल्यामुळे बेरोजगारी कोणत्या पद्धतीची वाढते तर त्याचा ऑप्शन्स आहेत चक्रीय, 2 नंबर आहे तांत्रिक, 3 नंबर आहे हंगामी आणि 4 नंबर आहे प्रच्छन्न.
तर हा प्रश्न वाचून हे बाकीचे जे टाईप आहेत या सर्वांबद्दल तुम्हाला माहिती काढून घ्यायची आहे. याचं बरोबर उत्तर आहे ते म्हणजे तांत्रिक, म्हणजे टेक्नॉलॉजी अपग्रेड झाल्यामुळे बेरोजगारी वाढलेली आहे, म्हणजे नवीन मशिनरी आल्यामुळे 3-4 कामगारांना नोकरीवरून काढून टाकले जाते. सायक्लिकल कशामुळे येणार? मंदी आणि प्रगती याचं जे चक्र असतं, मंदीच्या काळात जी बेरोजगारी होते ते सायक्लिकल येऊ शकते. सीझनल कधी येणार? तर शेतीमध्ये काम करणारे जे मजूर असतात त्यांना जेव्हा शेतीमध्ये काम नसते त्यावेळी त्यांना बेरोजगारी येऊ शकते. पुढील प्रश्न पाहूया. विकास वित्तीय संस्था स्थापन करण्यात आल्या कारण? ऑप्शन नंबर ए आहे अल्प मुदतीसाठी निधी उपलब्ध करून देतात. ऑप्शन बी आहे कृषी आणि मुख्य क्षेत्रांचा विकास वाढवण्यासाठी मदत करतात. ऑप्शन नंबर सी आहे नाणे बाजाराचे नियमन करतात. ऑप्शन डी आहे भांडवल बाजारांचे नियमन करतात. याचं बरोबर उत्तर काय आहे? तर विकास वित्तीय संस्था स्थापन का करण्यात आला? कारण की कृषी आणि मुख्य क्षेत्रांचा विकास वाढवण्यासाठी त्या मदत करतात. इतर ऑप्शन नाहीये, त्यामुळे कृषी आणि मुख्य क्षेत्रांचा विकास वाढवण्यासाठी विकास वित्तीय संस्था स्थापन करण्यात आल्या. पुढील प्रश्न आहे खालील विधाने विचारात घ्या आणि बरोबर विधाने या ठिकाणी विचारण्यात आलेली आहेत. पहिला ऑप्शन आहे नाबार्ड कृषी क्षेत्राच्या विकासाकरता कर्जाची सोय उपलब्ध करून देते. बरोबर आहे, कृषी क्षेत्राचा विकास करण्यासाठी कर्जाची सोय नाबार्ड उपलब्ध करून देते. पर्याय क्रमांक ऑप्शन बी आहे नाबार्ड ग्रामीण व्यवसायांना कर्ज पुरवठा करते. नाबार्ड ग्रामीण व्यवसायांना कर्ज पुरवठा करते का? हो, करते. सी आहे नाबार्ड शहरी उद्योगांसाठी आर्थिक मदत करते. तर नाही, नाबार्ड हे उद्योगांसाठी मदत करते का शहरातल्या? नाही. नाबार्ड शहरी विकासासाठी आर्थिक मदत करते. कोणत्या महानगरपालिकेला नाबार्डनं पैसा दिलेला तुम्ही ऐकले का? नाही. त्यामुळे सी आणि डी चुकीचे आहे. ए आणि बी बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणती संकल्पना राष्ट्रीय उत्पन्न या संकल्पनेशी संबंधित आहे? म्हणजे विच ऑफ द फॉलोइंग कन्सेप्ट इज रिलेटेड टू कन्सेप्ट ऑफ नॅशनल इन्कम? तर या ठिकाणी पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 साठा म्हणजे स्टॉक, पर्याय क्रमांक 2 अंशलक्षी म्हणजे मायक्रो, पर्याय क्रमांक 3 म्हणजे प्रवाही म्हणजे फ्लो आणि पर्याय क्रमांक 4 म्हणजे नन ऑफ द अबव म्हणजे वरीलपैकी कोणतेही नाही. तर याचं बरोबर उत्तर आहे फ्लो. तर तुम्हाला स्टॉक अँड फ्लो ह्या कन्सेप्ट माहित असणं गरजेचं आहे. स्टॉक म्हणजे काय? तर एका क्षणात म्हणजे आता माझ्या पाकिटात 100 रुपये आहे. ही कन्सेप्ट कशा संदर्भित आहे? तर साठा म्हणजे स्टॉकशी संबंधित आहे. पण एका महिन्यात मी एखाद्या वस्तूचे उत्पादन घेतले हे सांगण्यासाठी ह्या वेळेस मी किती उत्पादन घेतले हे सांगू शकत नाही. एका महिन्यात किती घेतले हे सांगू शकतो, वर्षात घेतले कसं सांगू शकतो. तशाच पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न हे सांगताना पूर्ण आर्थिक वर्षाचा विचार केला जातो, म्हणून ही प्रवाही म्हणजे फ्लो कन्सेप्ट आहे. त्यामुळे तुम्हाला स्टॉक आणि फ्लो ही कन्सेप्ट माहित असणं गरजेचं आहे. पुढील प्रश्न आहे समतोल अंदाजपत्र म्हणजे काय? ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. समतोल अंदाजपत्र म्हणजे बॅलन्स्ड बजेट म्हणजे काय? तर सार्वजनिक महसूल आणि सार्वजनिक खर्च समान असतो. बघा PYQ कराल तर तुमचा बऱ्यापैकी प्रश्न सॉल्व्ह होऊन जातात, कारण मागील वर्षी हा प्रश्न अशा पद्धतीचा विचारण्यात आलेला होता. पुढील प्रश्न आहे ब्रिक्स बँकेचे संस्थापक देश कोणते? तर ब्रिक्स मध्ये कोणकोणते देश आहेत हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी संस्थापक देश कोणते विचारण्यात आलेले आहे. पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे ब्राझील, रशिया, भारत. पर्याय क्रमांक बी मध्ये आहे चीन, दक्षिण आफ्रिका. पर्याय क्रमांक सी आहे जपान, जर्मनी, स्वित्झर्लंड. पर्याय क्रमांक डी आहे बेल्जियम, दक्षिण कोरिया. तर सी आणि डी एकदम चुकीचं ऑप्शन आहे. या ठिकाणी ब्रिक्सचा जो लॉंग फॉर्म आहे ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका, म्हणजे ए आणि बी हे ऑप्शन्स बरोबर आहेत. ए आणि बी असणारा पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. लोकसंख्येचे स्थित्यंतर कशामुळे घडते? कशामुळे घडते लोकसंख्येचे स्थित्यंतर? ऑप्शन्स आहेत. विधान ए आहे मृत्यू दरात बदल झाल्यामुळे लोकसंख्येचे स्थित्यंतरण घडते, जनन दरात बदल झाल्यामुळे घडते, उत्पन्न वितरणातील बदलामुळे घडते आणि पर्याय क्रमांक विधान 4 आहे की नागरीकरणामुळे घडते. तर याचं बरोबर उत्तर काय आहे? तर जनन दर म्हणजे जन्मदरात बदल झाल्यामुळे पण घडू शकते आणि मृत्यू दरात बदल झाल्यामुळेही घडू शकते. म्हणजे जन्म आणि मृत्यू दर हे महत्वाचं आहे, ज्याच्यामुळे लोकसंख्येचे स्थित्यंतरण घडत असते. पुढील प्रश्न आहे कोणत्या योजनेद्वारे गरीब महिलांना मोफत गॅस कनेक्शन दिले जाते? तर स्कीम बद्दल विचारण्यात आलेलं आहे. तर याचं उत्तर आहे उज्ज्वला योजना.
मग इतरही योजनेबद्दल तुम्ही माहिती घेऊन ठेवायची आहे. सौभाग्य योजना कशाबाबत आहे, जीवन ज्योती योजना कशाबाबत आहे आणि जनधन योजना बँक अकाउंटशी संबंधित योजना कशाबद्दल आहे. पुढील प्रश्न आहे, आयकरापासून प्राप्त होणारे उत्पन्न कोणाला प्राप्त होते. म्हणजे इन्कम टॅक्स पासून प्राप्त होणारे उत्पन्न कोणाला प्राप्त होते. पर्याय विधान 1 आहे राज्य सरकार, विधान 2 आहे केंद्र सरकार, विधान 3 आहे स्थानिक सरकार म्हणजे म्युन्सिपॅलिटीज ग्रामपंचायत, विधान 4 आहे केंद्रशासित प्रदेश. तर इन्कम टॅक्स आपण जो भरतो त्याचं सर्व उत्पन्न केंद्र सरकारला प्राप्त होतं, कारण की इन्कम टॅक्स पूर्ण भारतासाठी समान असतो. तुम्ही बघत असाल की निर्मला सीतारामन यांनी सांगितलं की इतक्या उत्पन्नापर्यंत उत्पन्न हे करमुक्त असेल. हे निर्मला सीतारामन यांनी सांगितलं, राज्यातील वित्त मंत्र्यांनी सांगितलेलं नाहीये. त्यामुळे याचं उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न आहे, भारतात खालीलपैकी कोणती योजना गरिबी कमी करण्यासाठी सुरू करण्यात आलेली नाही. नाही विचारलेला आहे. सर्व पर्याय विधाने पाहूया आपण. रोजगार हमी योजना, हो ही गरिबी कमी करण्यासाठी आलेली होती. विधान 2 जवाहर रोजगार योजना, हो ही गरिबी कमी करण्यासाठी आलेली होती. स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना, ही योजना ही गरिबी कमी करण्यासाठी आलेली होती. त्यानंतरचं विधान 4 आहे सांस्कृतिक विकास कार्यक्रम. कोणीही सांगेल की सांस्कृतिक विकास कार्यक्रम जाहीर केल्यामुळे गरिबी कमी होणार आहे का, नाही. तर ह्याच्यामुळे काय होणार आहे, सांस्कृतिक जडणघडण किंवा सांस्कृतिक जो वारसा आहे तो जपला जाणार आहे. याचा बी गरिबीशी संबंध नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न, जागतिक व्यापारी संघटनेमुळे गेल्या वर्षी बघा वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनवर प्रश्न होता, यावर्षी आहे. जागतिक व्यापारी संघटनेमुळे भारताचे कोणत्या बाबतीत जास्त नुकसान झाले आहे. कोणत्या बाबतीत झालेले आहे, तर विधान 1 आहे सांस्कृतिक क्षेत्र, विधान 2 आहे पर्यटन क्षेत्र, विधान 3 आहे राजकीय क्षेत्र आणि विधान 4 आहे व्यापार संबंधी बौद्धिक मालमत्तेचा हक्क. आता व्यापारी संघटना कशाशी संबंधित आहे, तर व्यापाराशी संबंधित आहे. तर व्यापार असणारा पर्याय फक्त विधान क्रमांक 4 मध्ये, याच्यावर मी उत्तर मिळू शकतो. आणि या ठिकाणी उत्तरही तेच आहे की व्यापारी संबंधी बौद्धिक मालमत्तेचा हक्क म्हणजे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी संबंधित आपलं नुकसान झालेलं आहे. कारण की आपल्याला भरपूर पैसा विदेशात द्यावा लागतो, कारण की आपण पेटंट असणारे प्रोडक्ट्स भारतात वापरतो. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता कर हा भारतीय अर्थव्यवस्थेत अप्रत्यक्ष कर नाही. म्हणजे इनडायरेक्ट टॅक्स नाही हे विचारण्यात आलेलं आहे. विधान 1 आहे महामंडळ कर, विधान 2 आहे विक्री कर, विधान 3 आहे उत्पादन कर, विधान 4 आहे जकात कर. इनडायरेक्ट कर म्हणजे डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स बद्दल तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. इन्कम टॅक्स काय आहे, तर डायरेक्ट टॅक्स आहे. तुम्ही जीएसटी ते देता ती काय आहे, इनडायरेक्ट टॅक्स आहे. म्हणजे तो सेल्स टॅक्स असू दे, एक्साइज टॅक्स असू दे, कस्टमाइज ड्युटीज असू दे, हे काय आहे, तर तुमचं इनडायरेक्ट टॅक्सेस आहेत. आणि महामंडळ कर म्हणजे कॉर्पोरेशन टॅक्स, या ठिकाणी याचं बरोबर उत्तर असणार आहे, जे डायरेक्ट इनडायरेक्ट टॅक्सचं उदाहरण नाहीये, ज्या ठिकाणी कॉर्पोरेशनला डायरेक्ट टॅक्स द्यावा लागतो. पर्याय क्रमांक 1 त्याचं उत्तर आहे. आता शेवटचं म्हणजे 2022 मध्ये ही अर्थव्यवस्थेमधील 15 प्रश्न विचारण्यात आलेले होते, ते फास्ट मध्ये आपण पाहून घेऊ. प्रश्न पहिला आहे, रेपो दर म्हणजे काय. तुम्हाला बँक रेट, रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट हे माहिती असणं गरजेचं आहे. या ठिकाणी विधान पहिले आहे व्यापारी बँका लोकांना कर्ज देतात, विधान 2 आहे सरकारची कर्जे घेण्यावर आकारला जातो, विधान 3 आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व्यापारी बँकांना कर्ज देते, विधान 4 आहे व्यापारी बँका त्यांच्याकडे असणाऱ्या बचती ठेवीवर दर आकारतात. तर पहिली गोष्ट म्हणजे माहित पाहिजे की रेपो रेट, बँक रेट हे कोण डिसाइड करतं, तर आरबीआय डिसाइड करतं. मग या ऑप्शन्स मध्ये आरबीआय कुठं आहे का, होय पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. याच्यावरून उत्तर येतं. किंवा तुम्हाला डायरेक्ट जर रेपो रेट म्हणजेच काय माहित असेल की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया इतर बँकांना ज्या दरानं कर्ज देते त्याला रेपो रेट म्हणू शकता. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 उत्तर बरोबर आहे. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते भारतातील लोकसंख्या विस्फोटाचे कारण नाही हे विचारलेलं आहे. कोणते आहे हे विचारण्यात आलेले नाहीये. त्यामुळे पाहूया निरक्षरता हे भारतीय लोकसंख्येच्या विस्फोटाचे कारण आहे का, तर आहे. विवाहाची सार्वत्रिकता म्हणजे विवाह झालाच पाहिजे, विवाह झाल्यामुळे पुन्हा लगेच म्हणतात की मूल बाळ हे झालेच पाहिजे, त्यामुळे हे लोकसंख्येचे विस्फोटाचे कारण असू शकते. त्यानंतर एकत्र कुटुंब पद्धती विस्फोटाचे कारण असू शकते का, तर तेही असू शकते. एकत्रित कुटुंब पद्धतीमुळे लोकसंख्या वाढते. त्यानंतर
कारण की जास्तीत जास्त सर्वजण एकमेकाशी कनेक्टेड असतात, वारस असला पाहिजे ही आपल्यात भावना निर्माण होते आणि त्यामुळे जॉईंट फॅमिली सिस्टीममुळे ही लोकसंख्या वाढते. त्याचबरोबर का वाढते, आणखीन एकत्र कुटुंब असल्यामुळे मुलाबाळांना सांभाळण्यासाठी इतर लोक असतात, त्यामुळे पालकांवर जबाबदारी मुलाबाळांची कमी पडते, त्यामुळे ही लोकसंख्या वाढते. पर्याय क्रमांक 4 आहे की राहणीमानातील सुधारणा. तर राहणीमानातील सुधारणा झाल्यावर लोकसंख्या कमी होते किंवा नियंत्रणात येते. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी याचं उत्तर असणार आहे, म्हणजेच डी ऑप्शन पर्याय क्रमांक 4चं हे उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. FRBM कायदा केव्हापासून लागू करण्यात? FRBM बद्दल तुम्हाला माहित पाहिजे, फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी बजेट मॅनेजमेंट ऍक्ट. हा कधीपासून आलेला आहे तर 5 जुलै 2004 ला लागू करण्यात आला, जेणेकरून सरकारनं डेफिसिट बजेट नेहमी जास्त प्रमाणात करू नये, एक जबाबदारी पूर्णतेने वागावं, त्यासाठी हा कायदा करण्यात आला होता. पुढील प्रश्न आहे. 19 जुलै 1969 ला ज्या 14 व्यापारी बँकांकडील ठेवींचे मूल्य किती रुपये किंवा यापेक्षा जास्त त्यांचे राष्ट्रीयकरण करण्यात आलेले होते? तर याचं उत्तर आहे 50 कोटी पेक्षा जास्त ठेवी ज्या बँकांकडे होत्या त्या 14 बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले होते. 50 कोटी हा आकडा तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. कोणता विभाग पब्लिक फायनान्सचा भाग आहे? विधान आहे सार्वजनिक खर्च, सार्वजनिक उत्पन्न, सार्वजनिक कर्ज, सार्वजनिक स्वास्थ्य. आता या ठिकाणी सार्वजनिक स्वास्थ्य असणार आहे का? नसणार आहे. स्वास्थ्य म्हणजे आपल्या हेल्थशी रिलेटेड झालं, ते या ठिकाणी नसायला पाहिजे. त्यामुळं A, B आणि C हे उत्तर बरोबर आहे, म्हणजे इलिमिनेट पद्धतीने या ठिकाणी आपण जाऊ शकतो. पुढचा प्रश्न आहे. खालील विधाने विचारात घ्या. 2011 मध्ये भारतीय लोकसंख्येची घनता दर चौरस किलोमीटरला किती होती? 382 असं विधान A म्हणत आहे. या ठिकाणी असत्य विधान विचारलेलं आहे. पहिलं विधान काय आहे विद्यार्थ्यांनो? तर बरोबर आहे. 2011च्या जनगणनेनुसार देशातील साक्षरता दर 73% होता. विधान ब काय सांगते? साक्षरता दर 2011च्या जनगणनेनुसार 73% होता. हे विधान बरोबर आहे. विधान सी काय आहे? तर देशातील लिंग गुणोत्तर प्रमाण महिलांच्या साठी नेहमी अनुकूल राहिले. तर पर्याय क्रमांक सी चुकीचा आहे, म्हणजे याचं उत्तर पण असत्य विचार आहे. त्यामुळे उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 2 फक्त सी, म्हणजे महिलांसाठी प्रतिकूल राहिले. महिलांचा रेशो हा कमी कमी होत गेलेला आहे. पुढील प्रश्न आहे. पतपुरवठा अधिकारित योजना टिंबटिंब या वर्षी सुरू करण्यात आली. तर याचं स्टॅटिक प्रश्न आहे. उत्तर आहे नोव्हेंबर 1965. पुढील प्रश्न. नाणे बाजारातील निधीच्या कमतरतेचे खालीलपैकी कोणते कारण आहे? पहिला पर्याय आहे विधान अपुरी बचत, विधान दुसरा आहे रोख रकमेची वाढती मागणी, विधान 3 आहे असंघटित क्षेत्राची उपस्थिती, विधान 4 आहे वित्तीय गैरव्यवस्था. तर तुम्ही इंग्लिश मध्ये हा प्रश्न वाचू शकता, जेणेकरून तुम्हाला चांगला अंडरस्टँडिंग होऊ शकत असेल. तर मनी मार्केट फेसेस शॉर्टेज ऑफ फंड्स ड्यू टू ऑप्शन 1 इनएडिक्वेट सेव्हिंग्स, म्हणजे निधीची कमतरता कधी निर्माण होऊ शकते? तर बचत कमी झाल्यामुळे. इनएडिक्वेट सेव्हिंग, कारण की तुम्ही जर सेव्हिंगच केलं नाही तर बँकांपाशी पैसा निर्माण होणार नाही, आणि बँकांकडे पैसा नसेल तर बँका कर्ज देऊ शकणार नाहीत. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 बरोबर असणार आहे. पुढील प्रश्न आहे. राज्य सरकारच्या भांडवली प्राप्तीत टिंबटिंब याचा समावेश होतो. भांडवली म्हणजे कॅपिटल ह्याच्यामध्ये प्राप्तीमध्ये. तर या ठिकाणी विधान ए आहे बाजारी कर्जे, विधान 2 आहे केंद्र सरकारकडून उचल घेणे. आता केंद्र सरकारकडून उचल घेणे हा ऑप्शन आहे. त्यानंतर लोकांचे अल्प बचत किंवा भविष्य निर्वाह निधी योगदान, त्यानंतर केंद्र सरकारकडून जीएसटीचा वाटा. तर या ठिकाणी जीएसटीचा वाटा ऑप्शन असणार आहे का? नाही. भांडवली प्राप्तीमध्ये ABC असू शकतं, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे. कोणत्याही शासनाच्या सार्वजनिक खर्चाची प्रवृत्ती पुढील प्रमाणे असते? आता सार्वजनिक खर्च कशा पद्धतीने असते? तर कोणतंही शासन काय करतं? जास्तीत जास्त खर्च करायला बघतं, जेणेकरून पब्लिक खुश राहील आणि आपल्याला वोटिंग जास्त मिळेल. त्यामुळे उत्तर काय असणार आहे? वाढत्या प्रमाणात, म्हणजे इन्क्रीजिंग पद्धतीने असणार आहे. पुढील प्रश्न आहे. गरिबीच्या मुद्द्याचे पुनर्परीक्षण करण्यासाठी 2011-12 मध्ये कोणती समिती नेमण्यात आली? Which committee appointed in 2011-12 to re-examine the issue of poverty?
तर कोणती समिती होती तर सी रंगराजन समिती होती. इतर ऑप्शन जे दिले चक्रवर्ती समिती, लकडावाला समिती, दत्त समिती याच्याबद्दलही तुम्ही माहिती करून घ्यायची आहे. त्यांची कोणत्या सालात ती होती त्याचीही माहिती तुम्ही लक्षात ठेवायची आहे. त्याचा एखादा चार्ट तुम्ही तयार करून ठेवू शकता. पुढील प्रश्न आहे ग्रामीण भागातील भारतीय माणसाला दररोजच्या आहारातून किती उष्मांकाची गरज असते. आता कॅलरीज म्हणजे उष्मांकाची कन्सेप्ट कुणी आणली हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी ग्रामीण भागासाठी किती सांगितलंय उष्मांकाची गरज तर 2500 आणि शहरीसाठी किती असणार आहे ते तुम्ही काढून घ्यायचं आहे, ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आणि ग्रामीणपेक्षा ते कमी असणार आहे आणि ते किती आहे हे तुम्हाला माहिती काढून ठेवायची आहे. पुढील प्रश्न आहे भारतात मौद्रिक धोरण कोणत्या वित्तीय संस्थेबाबत राबवले जाते. तर एकदम सोपा प्रश्न आहे, फुलटॉस आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. मगाशी सांगितले मॉनिटरी पॉलिसी कोण करतं तर आरबीआय करतं. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मौद्रिक धोरण राबवते. पुढील प्रश्न आहे राष्ट्रीय तेलबिया विकास प्रकल्प कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला. स्टॅटिक प्रश्न आहे. 1985 मध्ये राष्ट्रीय तेलबिया विकास प्रकल्प सुरू करण्यात आला. आता पुढील विधाने पाहायची आहेत आणि कोणकोणती बरोबर आहेत ते आपण पाहणार आहोत. आरबीआय भाववाढीच्या काळात महाग चलन नीतीचा वापर करते. विधान ए काय म्हणतंय इन्फ्लेशन म्हणजे भाववाढ जेव्हा होते तेव्हा महाग चलन नीती म्हणजे कर्जे महागवते. तर विधान ए बरोबर आहे. आरबीआय भाव घटीच्या काळात स्वस्त चलन धोरणाचा वापर करते म्हणजे दर सगळ्या वस्तूंचे कमी होत आहेत तर त्यावेळी कर्ज जास्त प्रमाणात बँकांनी द्यावे म्हणून काय करतं स्वस्त चलन धोरणाचा वापर करते. हे विधान बरोबर आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 1951 मध्ये बँक दर 3% इतका करून स्वस्त चलन धोरण सुरू केले. तर बरोबर आहे कारण की 1951 ला भारतात बऱ्यापैकी मंदीचा काळ होता आणि त्यामुळे स्वस्त चलन दर त्यांनी सुरू केलेले होते. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे बरोबर असणार आहे आणि सर्व विधाने बरोबर आहेत. तर विद्यार्थ्यांनो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. मी आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी पडेल आणि तुमच्या इतर मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा कारण की PYQ अनालिसिसने तुम्ही बऱ्यापैकी प्रश्न सोडवू शकता. तर विद्यार्थ्यांनो ऑल द बेस्ट.